समाचार अब तक, सत्य का साहस। अनुसूचित जमातीच्या मुलामुलींना त्यांच्या गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणं सुलभ व्हावे याकरिता विभागामार्फत विभागीय स्तर, जिल्हा स्तर, तालुका स्तरावर आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतिगृहे कार्यान्वित आहेत। शासकीय वसतिगृहात गुणवत्तेनुसार प्रवेश देऊन त्यांना निवास, भोजन, अंथरूण, पांघरूण, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक साहित्य मोफत पुरविण्यात येते। मात्र सावनेर शहर अंतर्गत असलेल्या एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर अंतर्गत आदिवासी मुलींचे व मुलांचे शासकीय वसतिगृहात जेवणाची सुविधा सुरळीतपणे सुरू नसल्याने तेथील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। नेमणूक करून दिलेला ठेकेदार विद्यार्थ्यांना अन्न पुरवठा व्यवस्थित पद्धतीने करत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत होते। याबाबत विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी आणि आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त यांना वारंवार तक्रार तसेच उपोषण देखील केले होते। त्याचे परिणाम स्वरूप त्या तक्रारीची दखल घेत 27 फेब्रुवारी 2024 रोजी नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकाटे यांनी शासकीय वसतिगृहाची भेट देऊन पाहणी केली आहे। या पाहणी दरम्यान वसतिगृहातील कार्यालयाची, वाचनालयाची, भोजन कक्षाची तसेच विद्यार्थ्यांच्या रूम्सची पाहणी केली। यावेळेस त्यांनी दोन्ही मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। आदिवासी मुलांच्या वसतिगृहात दिलेल्या GR प्रमाणे जेवणाचा मेनू तयार करून दिलेला असतो। मात्र विद्यार्थ्यांना त्या मेनू प्रमाणे जेवण कमी प्रमाणात मिळत असून मांस, मटण, अंडी, दूध, दही ठेकेदारामार्फत बंद करण्यात आल्याचे वास्तव्य समोर आले आहे। तपासणी दरम्यान मुलांच्या भोजन कक्षाची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। त्यांना बसण्यासाठी सोय नाही तर जागा स्वच्छ नाही असे अनेक समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे। मुलांसाठी योग्य तो आहार त्यांना शासनामार्फत मिळायला हवा, तो त्यांना नेमणूक करून देण्यात आलेल्या ठेकेदारामार्फत मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। तसेच मुलांच्या वसतिगृहात व्यवस्था पाहणारा कोणीही गृहपाल नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे। या व्यतिरिक्त देखील बऱ्याच समस्या त्यांनी समाचार अब तकला सांगितल्या आहेत। अडचण तर अशी मॅडम की याची आम्ही जेवणाची अडचण होती मॅडम आम्हाला, कारण की जेवण बरोबर आम्ही मेन्यू प्रमाणे मिळत नव्हतं। तर आम्ही त्यासाठी कंप्लेंट ATCला कंप्लेंट केली, POला कंप्लेंट केली, त्याच्यावर काही ॲक्शन घेतलं नाही मॅडम। तर त्याच्या काही मग आम्ही त्यासाठी उपोषण केल्यावर त्यांनी आम्हाला ठेकेदार चेंज करून दिला, पण ठेकेदार पण असाच चेंज करून दिला मॅडम का ते दारू वगैरे पिऊन सनी इथे हॉस्टेलला येत होते। तर त्यासाठी मग आम्ही पुन्हा कंप्लेंट केली, तर त्यांनी जेवण म्हणजे मांस, मटण, अंडी, दूध, फळे हे सर्व बंद करून टाकलं। फक्त तो म्हणत होता मला परवडत नाही, तर मी हे तुम्हाला देऊ शकत नाही, फक्त 2 वेळेस फक्त जेवण देऊ शकतो आणि नाश्ता देऊ शकतो। तर आम्ही त्याच्यासाठी पुन्हा कंप्लेंट केली आणि ATCला कळवलं, तर तिकडून काही म्हणजे हे नाही काढलं मॅडम। हे अडचण तुम्हाला कधीपासून सुरुवात झाली? अडचण जेव्हापासून ठेकेदार चेंज झाला मॅडम। आणि किती वर्षापासून होत आहे?
याच वर्षी होत आहे मॅडम. यावर्षी सुरुवातीपासून होत आहे. या व्यतिरिक्त आणखी कुठल्या अडचणी आहेत इथे? हॉस्टेल वार्डन मॅडम. हॉस्टेल गुरुपाल सर आम्हाला अजून 3 महिने झाले मॅडम. गुरुपाल नाही, जसं वाऱ्यावर टाकल्यासारखं गेलं आहे हॉस्टेल. अच्छा. आणि इथे जेवणाची व्यवस्था कशी आहे? जेवणाची व्यवस्था म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होते का तुम्हाला जेवणामध्ये? खूपच अडचण आहे मॅडम. कसं आहे, मेनू प्रमाणे जेवण मिळत नाही मॅडम. वरतून सगळ्यात जे मेनूमध्ये आहे ते नाही मिळत. म्हणजे 2 भाज्याची एकच भाजी देत आहे. फळं नाही देत आहे. जसं फळं झाले, दूध झालं, हे काहीच नाही मिळत आहे मॅडम. जसं भाजीपाल्यावाल्याचे पैसे राहिले ते मॅडम हॉस्टेलला येऊन नाही बोलतात मॅडम. एकच भाजी. जवळपास तुम्ही किती विद्यार्थी आता वसतिगृहामध्ये? 41 आहे मॅडम पूर्ण ॲडमिशन. आता उपस्थित फक्त 22 विद्यार्थी आहे. दररोजचे नवीन ठेकेदार येतात, त्यांना आम्ही तिथं मेनू लावून दिले, पण ते मेनूनुसार काही आम्हाला ते देत नाही. म्हणजे एकच वारंवार तेच भाजी देत राहते. आणि बरोबर पूर्ण साहित्य देत नाही. म्हणजे काय ते अंडी, बिस्किट, दूध जे आम्हाला सकाळचे नाश्ता वगैरे आहे ते आतापर्यंत आम्हाला मिळत नव्हतं. आणि रविवार दिवशी जे चिकन मटण राहते ते पण आम्हाला देत नव्हते. आणि ते पण द्यायला नकार देत होते ते ठेकेदार लोक. बरं, आम्हाला जास्तीत जास्त गृहपालची आम्हाला आवश्यकता आहे. इथे लक्षद्वारांचं नाव काय आहे? इथे जे पूर्ण काम बघतात त्यांचं नाव काय आहे? आणि ते किती वाजता येतात आणि काय त्यांचं कसं राहते, कामाचं शेड्यूल कसं राहते? काय नाही, ते म्हणजे आता गृहपाल नाही, ATC पण आम्हाला एक बाबू म्हणून दिले आहे सावरकर, ते येतात आपलं इथं चालले जातात, त्यांनाही सांगतो. या व्यतिरिक्त तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची काही प्रॉब्लेम आहे का? इथे असं काही सुरक्षाच्या बाबतीत काही प्रश्न निर्माण झालाय का अजूनपर्यंत? ते सगळं ठीक आहे, सुरक्षा वगैरे राहण्याची सोय वगैरे आहे. पण आम्हाला गृहपाल आणि विजिट आणि विषय हा जो तुम्हाला जेवणाचा विषय आणि जे चालवतात हॉस्टेल ATC सुद्धा इथं विजिट वगैरे नाही मारत. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी मुलींच्या वसतिगृहाची भेट देऊन पाहणी केली. या दरम्यान त्यांनी मुलींशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाची म्हणजे इथे देखील तीच समस्या त्यांना ऐकायला मिळाली, ती म्हणजे जेवणाची सोय सुविधा व्यवस्थित नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच मांस, मटण, अंडी, दूध, दही व्यवस्थित मिळत नसल्याचे कारण समाचार अप्तकला बोलताना त्यांनी सांगितले. तसेच नव्याने नेमणूक करण्यात आलेल्या ठेकेदाराविषयी आणि वसतिगृहातील कामाविषयी त्यांनी माहिती दिली आहे. विशाल मॅमला काल पण आम्ही म्हटलं तुम्ही जेवण केले का, तर करायचं असंच करा, नाही तर नको करा असं बोलले. स्वयंपाकवाले काकू आम्हाला व्यवस्थित जेवण बनवून नाही देत. आम्ही म्हटलं ना तर आम्हाला चुपचाप करतात, ते काही म्हणायचं नाही असं म्हणतात. तुमच्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत ते पूर्ण आदिवासी विभागाला पोहोचवते. लगेच त्याच्यावर इम्प्लिमेंट करून तुम्हाला आहार पण व्यवस्थित दिला जाईल. ठेकेदार कंटिन्यू एकच आहे की तो बदलत राहतो? आताच बदलला तो व्यवस्थित नाही देत. आम्हाला दुसरा ठेकेदार पाहिजे. माझं नाव सरिता बनशी उनाते, मी MA फर्स्ट इयरला आहे. आम्हाला इथे भाजीपाला, किराणा वगैरे व्यवस्थित आणून नाही देत ठेकेदारनं. ड्रिंक करून येतात, आम्हाला स्वतः सांगायला लागते कॉल करून सना की आम्हाला आणून द्या म्हणून. आणि जे काही भाजीपाला आणते ते खालच्या दर्जाचे आणतात आणि कमी आणतात. जेवढ्या मुले आहेत तितकं नाही मिळत आम्हाला, म्हणजे पोटभरून अन्न नाही मिळत. आणि जे तांदूळ आहेत हे ठोकर आहे, त्यामुळे मुलींचं जेवण नाही होत व्यवस्थित. आणि बिस्किट, फळ, दूध, दही हे काहीच नाही मिळत आम्हाला. बंद केल्यासारखं केलं आहे त्यांनी 24 तारखेपासून, 24/1/2024. आता 54 मुले आहे टोटल, पण उपस्थित 20 मुली. म्हणजे मागच्या वर्षी पूर्ण व्यवस्थित होतं? हो, अगोदर व्यवस्थित होतं. आम्ही PO ऑफिसला अर्ज पण दिला, पण ते काही कारवाई केली नाही त्यांनी. आले पण होते ते इथे. आणि ते वेळेवर येतात का ठेकेदार इथे? नाही, आम्हाला स्वतः कॉल करून सांगायला लागते त्यांना. आणि 3 टाइमचं अन्न व्यवस्थित मिळते का? म्हणजे नाही, कमीच मिळते. नाश्ता वगैरे पण एक नाश्ता मिळतात, जे GR मध्ये त्याच्यानुसार नाही देत आम्हाला. आणि तुमच्या बसण्याची सुविधा आहे का तिथे? हो, बसण्याची सुविधा आहे. किचन कसं आहे? किचन जर व्हिजिट वगैरे येते तेव्हा स्वच्छ ठेवतात, नाही तर नाही. तर रेग्युलर साफसफाई होत नाही. नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी दोन्ही मुलांचे आणि मुलींच्या वसतिगृहाचे परीक्षण केले. त्यात त्यांना विद्यार्थ्यांना जेवणाची गैरसोय सुविधा, पालेभाज्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याचे त्यांना निष्पन्नास आलंय. अध्यक्षा कोकाड्डे यांना वारंवार आहार पुरवठा योग्य मिळत नसल्याच्या तक्रारी मिळत होत्या. त्याच अनुषंगाने त्यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन वसतिगृह सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांविषयी सखोल माहिती तेथील कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतल्या. आणि आदिवासी विकास विभागाकडे हा मुद्दा मी स्वतः घेऊन जाणार आणि तो पूर्ण करणार याची शाश्वती देत असे आश्वासन दिले. दोन्ही वसतिगृहामध्ये भेट दिलेली आहे, पाहणी केलेली आहे. तर या पाहणी दरम्यान तुम्हाला काय आढळलं त्याविषयी सांगा. नमस्कार,
मी मुक्ता विष्णू कोकड्डे, अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर. माझ्याकडे मुलांच्या वसतिगृहांच्या आणि मुलीच्या वसतिगृहाच्या वारंवार कंप्लेंट येत होत्या, तक्रारी येत होत्या की मॅडम आपण आमच्या वसतिगृहाला भेट द्यावी. त्यामुळे मी आज या मुलींचे वसतिगृह आणि मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली असता या ठिकाणी अस्वच्छतेचा अभाव आलेला आहे. मुलांना दिला जाणारा आहार हा ठरवून दिलेल्या पदार्थाप्रमाणे दररोजच्या प्रमाणे दिला जात नाही आहे. हे देखील मुलांची कंप्लेंट आहे. मुलींची देखील सेम तीच कंप्लेंट आहे की जो मेनू ठरवून दिलेला आहे त्या मेनूप्रमाणे मुलांना दोघांना देखील आहार दिला जात नाही आहे. सोबतच या मुलींच्या वसतिगृहामध्ये भाजीपाल्याचा पुरवठा जो व्यक्ती करतोय चंदू खुबाडकर म्हणून आहे ते या ठिकाणी जेव्हा कधी पण ते भाजीपाल्याचा पुरवठा करायला येतात, द्यायला येतात, तर ते ड्रिंक करून येतात असं मुलींचं म्हणणं आहे. त्यामुळे जर एखादा अनुचित प्रकार जर घडला तर या ठिकाणी जबाबदार कोण राहील हा प्रश्न आहे. या ठिकाणी असणाऱ्या गृहपाल मॅडम जे आहे मामनकर त्यांनी विशेषतः या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. कारण की हे मुलींचं वसतिगृह आहे आणि यापूर्वी अशा काहीतरी घटना घडलेल्या आहे. त्यामुळे त्या मामलकर मॅडमनी या ठिकाणी विशेषतः लक्ष द्यावं असे त्यांना सूचना करते. आणि यानंतर भेट दिल्यानंतर आदिवासी विभागाकडे तक्रार देखील करणार आहे की मुलींना दिला जाणारा आहार, मुलांना दिलेला जाणारा आहार हा योग्य असायला पाहिजे. कारण की मुलं आणि मुली हे उज्ज्वल देशाचं भविष्य आहे. त्यामुळे याची दखल शासन निश्चितच घेईल अशी मी आशा करते. मुलींच्या वसतिगृहाप्रमाणे तुम्ही मुलांच्या वसतिगृहामध्ये पण भेट देऊन पाहणी केली, तिथल्या कुठल्या समस्या तुम्हाला आढळलेल्या त्याविषयी तुम्ही सांगा. शासकीय मुलांचे वसतिगृह या ठिकाणी भेट दिली असता तेथील मुलांच्या आहाराच्या वारंवार तक्रारी माझ्याकडे येत होत्या. त्यानुसार त्या ठिकाणी भेट दिली असता तर बघितलं की खरंच मुलांना दिला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा होता, योग्य पद्धतीचा नव्हता. तेथील मुलांना ठरलेल्या दिवसाप्रमाणे ठरलेल्या मेनूप्रमाणे देखील आहार दिला जात नव्हता. वाचनालयाला तर वाचनालयाचं रूपच नव्हतं, अस्तव्यस्त रूप त्या वाचनालयाला होतं. त्याचबरोबर अस्वच्छतेचा अभाव देखील मुलांच्या वसतिगृहामध्ये आढळून आलेला आहे. मुलांनी त्या ठिकाणी त्यांना कुठला त्रास आहे याच्या संपूर्ण माहिती त्यांच्या भेटीदरम्यान मुलांनी मला सांगितलेली आहे. मुलांच्या कंप्लेंट्स ह्याच होत्या की त्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था नाही आहे, व्यवस्थित त्यांना आहार दिला जात नाही आहे, व्यवस्थित त्या ठिकाणी स्वच्छता नाही आहे, व्यवस्थित परिसर बघितला तर परिसर योग्य आहे पण त्या परिसरामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. हाच कंप्लेंटी मुलांनी मला सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलेल्या कंप्लेंट हा निश्चितच मी आदिवासी विभागापर्यंत पोहोचवेल आणि त्याच्यामध्ये दुरुस्त होण्याचा माझा प्रयत्न राहिला आणि 100% त्या मी करून घेईल. समाचार पत्रकसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल तुमसरेसह रिंकू पांतावणे, सावनेर, नागपूर.